हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण जो स्टेट बोर्डचा चॅप्टर सुरू केलेला होता, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम किंवा ॲनिमल्स, तर ह्या चॅप्टरमधला जो शेवटचा पॉईंट आहे तो पॉईंट आपण आज कव्हर करून आज चॅप्टरचा एंड करणार आहोत. आता सर्वात पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट की आजचा हा जो व्हिडिओ असेल, ह्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही पॉईंट स्टडी करणार आहोत तर हे सगळे पॉईंट्स थेरॉटिकल आहेत आणि यातल्या सगळ्या पॉईंट्सवर आतापर्यंत एखाद दुसरा पॉईंट सोडला तर ह्या पॉईंटवरती बोर्डला कधी क्वेश्चन विचारले गेले नाही आहेत. जर विचारले गेले तर नीटसाठी आणि सीईटीसाठी हार्डली 1 किंवा 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पण आपल्याला हे पॉईंट स्किप करून चालणार नाही आहेत. आपल्याला जस्ट ह्याचं इंट्रोडक्शन माहीत असणं फार गरजेचं आहे. सो आपण काय करूया, जे पॉईंट्स आतापर्यंत विचारले गेले नाहीत किंवा जे महत्त्वाचे नाही आहेत त्यांचं फक्त काय करूया, इंट्रोडक्टरी पार्ट असा ओळख करून घेऊया त्या पॉईंटची, आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटवर थोडंसं जास्त डिस्कशन करूया जे आतापर्यंत बोर्डला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल किंवा STD असेल, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतील, त्यांचं कॉजल ऑर्गॅनिझम असेल किंवा त्याचे सिम्पटम्स असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट थोडेसे आपण काय करूया, डिटेलमध्ये डिस्कस करूया. अदरवाईज हे जे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला शक्यतो बोर्डला प्रश्न विचारला जात नाही आहे, तर तो फक्त काय करूया, आपण ते प्रश्न धावते पाहूया. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं, आपण जो लास्ट लेक्चर पाहिलेला होता तर त्या लेक्चरमध्ये आपण गॅस्ट्रुलेशन हा पॉईंट पाहून तिथं स्टॉप झालो होतो. ठीक आहे. आता गॅस्ट्रुलेशनच्या पुढची जी स्टेज असेल दॅट इज कॉल्ड एज प्रेग्नन्सी. ठीक आहे. आता जसं आपण गॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेसमध्ये पाहिलं होतं की शेवट कुठं होत झाला होता की आफ्टर फर्टिलायझेशन तिथं हॅप्लॉइड फिमेलचा न्यूक्लियस असतो आणि हॅप्लॉइड मेलचा न्यूक्लियस असतो, या दोघांचं फ्युजन होतं, दॅट इज कॉल्ड एज अ फर्टिलायझेशन. हे आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलं होतं. आता त्याच्यानंतर ते फ्युजन झाल्यानंतर तिथे एक एम्ब्रिओ फॉर्म होतो. ठीक आहे, किंवा झायगोट फॉर्म होतो आणि झायगोटची डेव्हलपमेंट एम्ब्रिओमध्ये होते. मग हा जो एम्ब्रिओ असतो, हा एम्ब्रिओ फिमेलच्या युटेरसमध्ये काय केलं जातो, कॅरी केला जातो, त्याची डेव्हलपमेंट सुरू होते. मग जी डेव्हलपमेंट होत असते त्या डेव्हलपमेंटला तर काय म्हटलेलं होतं, गॅस्ट्रुलेशन. आता गॅस्ट्रुलेशनच्या एंडला काय झालं होतं, तर तो जो झायगोट होता हा झायगोट मॅच्युअर्ड होत होत काही स्टेपमधून पास झाला होता, जसं की क्लिवेज होती, त्यानंतर मोरिवला होता, ब्लास्टुला होता आणि नंतर गॅस्ट्रुलेशन होती. आता गॅस्ट्रुलेशनमध्ये पोचल्यानंतर तो जो झायगोट होता तिथं त्याला 3 लेयर्स फॉर्म होतात, हे आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलं होतं. म्हणजे 3 लेअर कोणत्या होत्या, तर आउटर एक्टोडर्म होती, मधली मेसोडर्म होती आणि इनर एंडोडर्म होती. बरोबर. मग ह्याच्या 3 लेयर्स असतात, ह्या 3 लेयर्स फॉर्म होतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रुलेशन. आता ह्या 3 लेअर फॉर्म झाल्यानंतर तिथून पुढं जी काय झायगोटची किंवा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते दॅट इज कॉल्ड ॲज द प्रेग्नन्सी. ठीक आहे. आता ह्याच्या 3 वॉल असतात. ह्या 3 वॉल फॉर्म झाल्यानंतर ह्या तिन्ही वॉलला आपापलं एक नॅचरली फंक्शन दिलेलं असतं, म्हणजे प्रत्येक वॉल बॉडीचा कुठला ना कुठला ऑर्गन फॉर्म करत असते. ठीक आहे. आता इथं बऱ्याच वेळेला कन्फ्युजन काय होतं बघा, ह्याच्यावरती तुम्हाला सीईटीला किंवा नीटला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आपला जो बोर्ड पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो आहे, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये ह्याच्यावरती मे बी एखादा मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर इथं बऱ्याच वेळेला कन्फ्युजन काय होतं बघा, एक्टोडर्म ही बाहेरची वॉल आहे. ठीक आहे. आणि मेसोडर्म आहे ही एकदम इनर वॉल आहे. तर इथं बाहेरची जी वॉल आहे ही फक्त बॉडीचे बाहेरचे पार्ट्स तयार करत असेल किंवा जी इनर वॉल आहे ती फक्त आतले पार्ट तयार करत असतील, तर बाळांनो असं काही नसतं. तर यातले जे एंडोडर्म आहे ही एंडोडर्म बरेच पार्ट फॉर्म करू शकते. मग त्याच्यामध्ये काही ग्लँड्स असतील, मग त्याच्यामध्ये इंटेस्टाईन आहे, त्यानंतर ॲड्रिनल ग्लँड्स आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा, बरेच ग्लँड्स आहेत, किंवा स्टमक असेल, लॅरिंक्स असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे जे पार्ट्स आहेत हे पार्ट देखील ही एंडोडर्म फॉर्म करू शकते. तसं एक्टोडर्म ही बाहेरचे असल्यामुळं फक्त बाहेरचे आउटर ऑर्गन फॉर्म करणं हे ह्याचं फंक्शन नाही आहे, कारण जी एक्टोडर्म असते ही एक्टोडर्म इंटरनल आणि मिडल इयरसुद्धा फॉर्म करायला हेल्प करते. त्याचबरोबर ती हेअर फॉर्म करते किंवा स्किन फॉर्म करत असते, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे इथं जे काही कन्फ्युजन होतं हे कन्फ्युजन तुम्हाला थोडंसं दूर करायचं आहे, आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपलं जे बोर्डचं पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये जे पेज नंबर 35 आहे त्याच्यावरती एक टेबल दिलेलं आहे. टेबल नंबर आहे 2.16. ह्या टेबलचं नाव आहे फेट्स ऑफ अ जर्मिनल लेअर. हा जो टेबल आहे हा टेबल तुम्हाला एकदम व्यवस्थित स्टडी करावा लागेल, कारण ते
कारण तो जो टेबल आहे त्या टेबलमध्ये ह्याच्यात 3 वॉल दिलेले आहेत किंवा 3 लेयर्स आहेत. ह्या 3 लेअरपासून बॉडीचे कोणकोणते ऑर्गन्स डेव्हलप व्हायला हेल्प केले जाते किंवा कोणकोणते ऑर्गन्स फॉर्म होतात हे पूर्णपणे डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही काय करणार आहात तर फेट्स ऑफ जर्मिनल लेअरसाठी हा जो टेबल असेल ह्या टेबलला तुम्हाला रेफर करावं लागेल. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर प्रेग्नन्सी. ठीक आहे. बहुत महत्त्वाचा पहिला पॉईंट काय येईल त्याची डेफिनेशनमध्ये काय सांगितलं बघा, इट इज अ कॅरिंग ऑफ 1 or more एम्ब्रियोज इन द युटेरस. म्हणजे फिमेलच्या फॉलोपियन ट्यूबमध्ये ज्याला फर्टिलायझेशन कंप्लीट होतं आणि फर्टिलायझेशन कंप्लीट झाल्यानंतर तो झायगोट असतो, त्या झायगोटचं मॅच्युरेशन झाल्यानंतर तो इम्प्लांट होतो आणि इम्प्लांट झाल्यानंतर तो युटेरसमध्ये डेव्हलप होत असतो. मग अशा युटेरसमध्ये त्या एम्ब्रियोची कॅरिंग करणं किंवा डेव्हलपमेंट करणं, नरिशमेंट करणं ही जी प्रोसेस असेल ह्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे पार्च्युरेशन. आणि पार्च्युरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गेस्टेशन. हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण हा जो पॉईंट स्टडी करतोय हा पॉईंट स्पेशली कोणाशी रिलेटेड असेल तर मॅमल्सच्या, म्हणजे स्पेशली ह्युमन बिईंग. जर मॅमल्समध्ये ह्युमन बिईंगच्या अडल्टच्या फिमेलमध्ये जर आपण प्रेग्नन्सी हा पॉईंट स्टडी करत असेल तर नॉर्मली मॅमल्सच्या फिमेलमध्ये म्हणजे स्पेशली ह्युमन बिईंगच्या फिमेलमध्ये जी प्रेग्नन्सी असते ही प्रेग्नन्सी किती मंथची असेल तर 9 मंथची. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग हे जे 9 मंथ्स आहेत हे 9 मंथ्स जर आपण डेमध्ये कन्वर्ट केले तर डे किती होतात तर 266 और 280 डेज. बरोबर. म्हणजे हे ॲव्हरेज पिरियड दिलेलं आहे. आता याचं मिनिंग काय घेणार तर हे डेज कसे काउंट केले जातात तर जसं आपण पाहिलेलं होतं की फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते आणि मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ओव्ह्युलेशन होतं. बरोबर. आता ओव्ह्युलेशनमध्ये ओव्हम डेव्हलप होतो, तो रिमूव्ह केला जातो, मग त्याचं फर्टिलायझेशन होतं. बरोबर. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर ती जी मेन्स्ट्रुअल सायकल असेल ती मेन्स्ट्रुअल सायकल काय होते स्टॉप होते. आता स्टॉप झाल्यानंतर ॲस्ट्रोजन तिथे त्याची जी लेवल असेल ॲस्ट्रोजनची ती लेवल कमी होते आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल इन्क्रीज होते कारण प्रोजेस्टेरॉन इज यूज्ड इन द प्रेग्नन्सी प्रोसेस. बरोबर. फॉर द नरिशमेंट ऑफ अ एम्ब्रियो. मग इथं हे जे डेज काउंट केलेले आहेत हा जो एव्हरेज पिरियड आपल्याला दिलेला आहे हा पिरियड स्पेशली कशावरून ठेवलेला आहे तर ज्या वेळेला प्रेग्नन्सी आहे हे कसं कन्फर्म केलं जातं तर तिथं आफ्टर फर्टिलायझेशन जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही स्टॉप होते. त्या स्टॉप झालेल्या डेजपासून पुढे 9 मंथ काउंट केलं जातं म्हणून हे डेज तुम्हाला ॲव्हरेजली त्यांनी सांगितलेले असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येईल बघा, ही जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट 9 मंथची आहे. आता हे जे 9 मंथ आहेत ह्यांनी एक्सप्लेनेशन देताना म्हणजे प्रेग्नन्सीबद्दल ज्यावेळेला आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर ह्या एक्सप्लेनेशनमध्ये हे जे 9 मंथ्स आहेत हे 9 मंथ्स त्यांनी काय केले डिवाइड केले 3 मंथच्या पार्टमध्ये. मग त्यातले फर्स्ट 3 मंथ असतील त्याला म्हटले फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड 3 मंथ आहे त्याला म्हटलं सेकंड ट्रायमेस्टर आणि शेवटचे 3 महिने आहेत त्यांना म्हटलेलं आहे थर्ड ट्रायमेस्टर. ठीक आहे. आता आपण ह्या पॉईंटमध्ये काय स्टडी करणार आहे तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ॲक्च्युली काय होतं. आता जर हा पॉईंट तुम्ही मागच्या सिलेबसला कम्पेअर केला तर त्याच्यामध्ये एवढं डिटेल दिलेलं नव्हतं तर यावेळचा हा जो पॉईंट आहे थोडासा एक्सपांड केलेला आहे. पण अजूनपर्यंत कधी प्रेग्नन्सीवरती कधी शॉर्ट नोट विचारलं नाही आहे, कधी लॉंग टर्मचा क्वेश्चन देखील विचारलेलं नाही आहे. सो जस्ट समजून घ्या की ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये काय होतं. मंथ वाईज दिलेलं आहे प्लस त्यांनी वीक वाईज पण दिलेलं आहे. ठीक आहे. तर फक्त एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होते एवढं फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यातला फर्स्ट असेल फर्स्ट ट्रायमेस्टर. आता फर्स्ट ट्रायमेस्टर त्याला त्यांनी काय सांगितलं आहे फ्रॉम फर्टिलायझेशन झाल्यापासून किती वीक सांगितले तर 12th वीक. ठीक आहे. म्हणजे 12 आठवड्यांचा फर्टिलायझेशन नंतरचे 12 आठवडे ह्या 12 आठवड्याच्या पिरियडला काय म्हटलं फर्स्ट ट्रायमेस्टर. मग ह्या ट्रायमेस्टरमध्ये फिमेलच्या युटेरसमध्ये आणि तो जो झायगोट असतो किंवा तो जो एम्ब्रियो असतो ह्या एम्ब्रियोमध्ये होणारे डेव्हलपमेंट आहे किंवा जे चेंजेस आहेत हे चेंजेस कोणकोणते असतात हे तुम्हाला फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये स्टडी करायचे. आता इथं काय काय दिलं आहे बघा. हा जो एम्ब्रियो असतो म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जो एम्ब्रियो डेव्हलप झालेला आहे हा एम्ब्रियो काय होतो सुरुवातीला तिथं प्लासेंटा फॉर्म झालेला नसतो. प्लासेंटा फॉर्म झाला नसल्यामुळं त्या एम्ब्रियोला जेवढं काही न्यूट्रिएंट मटेरियल लागतं हे सगळं न्यूट्रिएंट मटेरियल तो काय करतो युटेरसमधल्या एंडोमेट्रियमकडून काय करतो ॲब्सॉर्ब करून घेतो. म्हणजे इथं काय दिलं आहे बघा एम्ब्रियो रिसिव्ज न्यूट्रिएंट्स इन अ फर्स्ट 2 to 4 weeks फ्रॉम एंडोमेट्रियम. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन लगेच प्लासेंटा फॉर्म होऊ शकत नाही आहे. मग तो प्लासेंटा फॉर्म होईपर्यंत 2 ते 4 आठवड्यापर्यंत तो जो एम्ब्रियो असतो फॉर डेव्हलपमेंट जे काही न्यूट्रिएंट मटेरियल लागतं हे न्यूट्रिएंट मटेरियल युटेरसच्या एंडोमेट्रियमपासून तो काय करत असतो ॲब्सॉर्ब करून घेत असतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट काय सांगितलं आहे तर हे जे 3 महिने आहेत पहिले 3 महिने फर्स्ट ट्रायमेस्टर तर याच्यामध्ये काय होतं ऑर्गॅनोजेनेसिस होतं. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे काय तर तो जो फोइटस असेल म्हणजे तो जो एम्ब्रियो असेल हा एम्ब्रियो काय होतो डेव्हलप होतो आणि त्याला बॉडीचे पार्ट फॉर्म व्हायला सुरुवात होते. सो दॅट इज कॉल्ड एज ऑर्गन्स फॉर्मेशन होतं दॅट इज कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं ॲट द एंड ऑफ द
8th वीक एम्ब्रिओ इज कन्वर्टेड इंटू फोइटस, जो किती असतो 3 सेंटीमीटरचा. यू कॅन इमॅजिन आपण एवढूशीच असतो पहिल्या 3 महिन्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की हे जे 12 महिने म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, हे जे 12 आठवडे दिलेलं आहे, 12th वीक दिलेलं आहे, त्याच्यामधला जो 8th वीक असतो, ठीक आहे, पहिले 2 ते 4 महिने तर न्यूट्रिएंट मटेरियल सगळं एंडोमेट्रियमकडून ॲब्सॉर्ब केलं जातं. त्यानंतर 8व्या आठवड्यामध्ये, ठीक आहे, 8th वीकमध्ये काय होतं, तो जो एम्ब्रिओ असतो हा एम्ब्रिओ काय होतो फोइटसमध्ये कन्वर्ट होतो. फोइटस दॅट इज कॉल्ड ॲज अ गर्भाशय. ठीक आहे. फोइटस दॅट इज कॉल्ड ॲज द गर्भ. म्हणजे हा जो एम्ब्रिओ असतो हा एम्ब्रिओ काय होतो फोइटसमध्ये कन्वर्ट होतो आणि तो केवढा होत असतो तर 3 सेंटीमीटरमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. मग अशा कंडिशनमध्ये जसं आपण आता सांगितलं की ऑर्गेनोजेनेसिस होतं. ऑर्गेनोजेनेसिसमध्ये काय होतं ऑर्गन्स फॉर्म होतं. मग कोणकोणते ऑर्गन्स फॉर्म होतात तर पहा इथं थोडंफार दिलेलं आहे. एक आहे ते विथ आर्म असतात, हँड्स असतात, फिंगर्स असतात, फीट्स असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. यू कॅन इमॅजिन आपण 8व्या आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्याच्या 8व्या आठवड्यामध्ये 3 सेंटीमीटरचे असतो आणि 3 सेंटीमीटरचे असताना सुद्धा आपल्याला हे ऑर्गन्स फॉर्म झालेले असतात. हँड्स असतील, फीट्स असतील किंवा आर्म्स असतील, फिंगर्स असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे इमॅजिन करा आपण केवढे असू आणि कसे दिसत असू. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, ह्या पिरियडमध्ये म्हणजे 3 सेंटीमीटरचे असताना आपल्या बॉडी जी नर्वस सिस्टीम असते ही फुली डेव्हलप झालेली असते किंवा फॉर्म झालेली असते, पण ती वर्किंगमध्ये नसते. मग अशा कंडिशनमध्ये त्या फोइटसमध्ये जी एक्सक्रिटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम असते ही सर्क्युलेटरी सिस्टीम काय होते वर्किंग करायला बिगिन करते म्हणजे सुरुवात करते. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट सांगितला आहे की त्या 3 सेंटीमीटरच्या फोइटसमध्ये बघा हार्टबीट चालू असतात पण त्या मदरला जाणवत नाहीत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मग ही जी कंडिशन चालू असते त्या कंडिशनमध्ये जो प्रोजेस्टेरॉन असतो हा प्रोजेस्टेरॉन त्याची लेवल काय करतो इन्क्रीज करतो का कारण मेंटेन करत असतो. ठीक आहे. म्हणून त्याची लेवल काय होते इन्क्रीज होते कारण त्या दरम्यान काय होत असते एम्ब्रिओची डेव्हलपमेंट म्हणजे फोइटसची डेव्हलपमेंट सुरू असते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे बघा, एंड्स फोइटस बिकम 7 to 10 सेंटीमीटर इन लॉंग. म्हणजे ट्रायमेस्टर जो आहे म्हणजे पहिले 3 महिने जे आहे तर त्या 3 महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा जो एम्ब्रिओ असतो हा एम्ब्रिओ काय होतो हा एम्ब्रिओ 7 ते 10 सेंटीमीटरमध्ये काय होतो कन्वर्ट होत असतो. ठीक आहे. म्हणजे तेवढा तो डेव्हलप होतो. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल बघा, फर्स्ट ट्रायमेस्टरमधलं सांगितलेलं आहे. स्पेशली जी फिमेल असते त्या फिमेलच्या बॉडीमध्ये 3rd ट्रायमेस्टरमध्ये खूप चेंजेस होत असतात आणि त्या चेंजेसमध्ये मदर जे आहे ही मदर शक्यतो मॉर्निंग सिकनेसचा एक्सपिरियन्स घेत असते. आता मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय तर शक्यतो सिकॉशी असेल, ओमिटिंग असेल किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट असेल एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे हे जे असतं म्हणजे अचानकपणे मळमळणं किंवा उलट्या होणं हे जे प्रकार असतात हे प्रकार पहिल्या 3 महिन्यांमध्ये त्या फिमेलला सहन करावे लागतात. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल मॅटर्नल प्लासेंटा ग्रो आणि त्याच 3 महिन्याच्या एंडिंगपर्यंत काय होतं तर तिथं प्लासेंटा डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणजे प्लासेंटा इन द सेन्स नाळ असते. ठीक आहे. ही नाळ तयार व्हायला सुरुवात होते. आता हे झालं फर्स्ट ट्रायमेस्टरमधलं. आता त्यानंतर 2nd ट्रायमेस्टरमध्ये काय होतं बघा, 2nd ट्रायमेस्टर हा काय सांगितला आहे फ्रॉम 13 to 26 वीक म्हणजे 13व्यापासून ते 26व्या आठवड्यापर्यंत. मग ह्या दरम्यान काय होतं बघा, तो जो फोइटस असतो ह्या फोइटसची काय होते रॅपिडली ग्रोथ होते आणि हे रॅपिडली ग्रोथ होऊन हा फोइटस काय होतो 2nd ट्रायमेस्टरमध्ये 30 सेंटीमीटरचा होतो. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तो कितीचा आहे 7 to 10 सेंटीमीटरचा आहे. तोच फोइटस काय होतो 2nd ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 6 ते 6 हे जे मधले 3 महिने आहेत ह्या 3 महिन्यामध्ये तो 30 सेंटीमीटर इन लेंथमध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर तो HCG असतो हा डिक्लाइन केला जातो. आता हा ज्या वेळेला HCG तिथे अवेलेबल असतो हे तुम्हाला माहीतच आहे की हा शक्यतो ॲबॉर्शन डिक्लेअर करत असतो. तर तिथं 3 महिन्यानंतर ती जी फिमेल असेल त्या फिमेलमध्ये HCG डिक्लाइन केला जातो. म्हणजे त्या फिमेलचं 3 महिन्यानंतर ॲबॉर्शन होणं चे चान्सेस जे असतात हे फार कमी होत असतात आणि तसं काही झालं तर त्या फिमेल किंवा तो जो फोइटस असेल ह्यांच्या जीवाला खूप मोठा धोका असतो. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे मग हा जो HCG असतो हा काय होतो डिक्लाइन केला जातो आणि त्याच वेळेला हा जो प्रोजेस्टेरॉन असतो हा प्रोजेस्टेरॉन काय होतो तिथं त्याची लेवल इन्क्रीज केली जाते आणि तिथं त्या प्रेग्नन्सीला मेंटेन केलं जातं. हे होतं 2nd ट्रायमेस्टरमध्ये. आता लास्टच्या 3rd ट्रायमेस्टरमध्ये काय होतं बघा, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता 3rd ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे
7 ते 9 हे जे 3 महिने आहेत, हे 3 महिन्यामध्ये ॲक्च्युली फोएटसमध्ये काय डेव्हलपमेंट होते किंवा काय चेंजेस होतात हे पाहायचं आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, फ्रॉम 27th वीक टिल पार्च्युरेशन, म्हणजे 27व्या आठवड्यापासून तो बेबी बाहेर येईपर्यंतची कंडिशन असेल किंवा त्याचे महिने असेल, त्याला काय म्हटलं आहे, थर्ड ट्रायमेस्टर. आता थर्ड ट्रायमेस्टरमध्ये काय होतं बघा, तो जो फोएटस असतो हा फोएटस बऱ्यापैकी पूर्ण डेव्हलप होतो आणि त्याचं वेट किती होतं, 3 to 4 kg होतं आणि त्याचं जी लेंथ असेल ती लेंथ किती होते, 50 सेंटीमीटरमध्ये होते. म्हणजे इमॅजिन करा 7 to 10 सेंटीमीटर, देन कन्वर्जन 30 सेंटीमीटर, देन कन्वर्जन 50 सेंटीमीटर. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे बघा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शेवटच्या 3 महिन्यांमध्ये तो जो फोएटस असेल हा फोएटसची पूर्णपणे ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यामुळं त्याचे जे आईज असतात ते आईज आतल्या आत ओपन होतात. त्यानंतर त्याचं जो बॉडी वेट असतं, बॉडी वेट काय होतं, गेन होतं आणि त्याच्यामुळे फिमेलचं जो युटेरस असतो, ह्या युटेरसचा जो काय आकार असेल, त्याची जी साईज असेल ही साईज काय होते, इन्क्रीज होत जाते. त्यानंतर म्हणजे इन्क्रीज होते इन द सेन्स तो एक्सपॉन्ड होत जातो. त्यानंतर ती जी मदर असते त्या मदरचे ॲबडॉमिनल ऑर्गन्स असतात, दे आर कॉम्प्रेस्ड. ऑब्वियसली ते जे युटेरस असेल हे युटेरस ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये आहे आणि त्याच्या बॅक साईडला काय असणार आहे, तर तिथे आपला त्या फिमेलचा इंटेस्टाईनचा रिजन असतो. त्यामुळं जसं जसं ती फोएटसची डेव्हलपमेंट होत जाईल तसं तसं काय होतं, त्या डायजेस्ट सिस्टीमवरती प्रेशर होतं आणि ते काय होतं, पूर्णपणे कॉम्प्रेस होतं. ठीक आहे. अशाच कंडिशनमध्ये त्या फिमेलमध्ये जे काय एक्सक्रेटरी सिस्टीम असते त्या एक्सक्रेटरी सिस्टीमवर देखील इफेक्ट होत असतो. आता त्यानंतर ॲट द एंड ऑफ द थर्ड ट्रायमेस्टर द फोएटस बिकम फुल्ली डेव्हलप्ड अँड रेडी फॉर अ पार्च्युरेशन. मग सर्वात शेवटच्या थर्ड ट्रायमेस्टरच्या एंडिंगला काय होतं, तो फोएटस पूर्णपणे मॅच्युअर्ड होतो आणि मॅच्युअर्ड झाल्यानंतर तिथं ऑक्सिटॉसिन रिलीज होतो आणि ऑक्सिटॉसिन रिलीज झाल्यानंतर पार्च्युरेशन होतं आणि तो बेबी किंवा तो जो एम्ब्रिओ असेल, हा तो जो फोएटस असेल तो फोएटस काय होतो, फुल्ली मॅच्युअर्ड झालेला रिमूव्ह केला जातो. ठीक आहे. हे ॲक्च्युली आहे ते 3 ट्रायमेस्टर दिलेले आहेत. होपसो तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर ॲक्च्युली तो जो एम्ब्रिओ असेल त्या एम्ब्रिओवरची काय डेव्हलपमेंट होते एवढं फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचे जे नेक्स्ट पॉईंट आहेत जे थेरॉटिकल आहेत, आपण ह्याच्याबद्दल थोडे एक दोन मिनटामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया, ज्याच्यावर कधीही बोर्डला क्वेश्चन अजून पण विचारलेलं नाही आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असेल प्लासेंटा. ठीक आहे. आता प्लासेंटा म्हणजे मराठीमध्ये त्याला नाळ असं म्हटलं जातं, जे आई आणि मुलगा ह्या दोघांना जोडून ठेवण्याचं काम करतो. हे आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. मग ॲक्च्युली हा प्लासेंटा कसा असतो हे आपण मेडिकल भाषेमध्ये थोडंसं स्टडी करूया. आता हा जो प्लासेंटाचा पॉईंट आहे ह्याच्यावर तुम्हाला हार्डली 2 ते 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे हा मागच्या सिलेबसमध्ये पाहिला तर थोडासा वास्ट होता. आता तुमच्या चॅप्टरमध्ये जर पाहिलं तर थोडासा कॉम्प्रेस केलेला आहे. सो याच्यावर हार्डली 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पाहू याच्यामध्ये महत्त्वाचे पण कोणते लिहायचे. आता ज्याला आपण प्लासेंटाचं स्ट्रक्चर पाहतो तर प्लासेंटा कसा आहे, फ्लॅटर्न आहे आणि डिस्कॉइडल ऑर्गन आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की जो प्लासेंटा असतो हा प्लासेंटा ॲक्च्युली पूर्णपणे तो जो फोएटस असेल त्या फोएटसमध्ये काय असतो, हा जो प्लासेंटा असेल, मे बी तुम्ही थोडंसं ॲनिमेशन पाहिलेलं असेल तर ॲनिमेशनमध्ये हा जो प्लासेंटा असतो बऱ्यापैकी अशी खूप लॉंग अशी ट्यूब दाखवलेली आहे. सो डिस्कॉइल अशी ट्यूब आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. म्हणजे हे तुम्हाला आता जसं आपण सांगितलं की प्लासेंटा हा असा एक भाग आहे की जो आई आणि मुलांना दोघांना काय करतोय, जॉईंट करण्याचं काम करतोय. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. म्हणजे दोघांचं जे काही सर्क्युलेशन आहे हे सर्क्युलेशन ह्या एका ट्यूब थ्रू होत असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय लिहिलं आहे बघा, इट फॅसिलिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट अँड रिमूव्हल ऑफ CO2 अँड एक्सक्रेटरी प्रोडक्ट बाय द फोएटस. म्हणजे हा एक असा भाग आहे की जो आईकडून चांगलं मटेरियल घेऊन जातो आणि तो फोएटसकडचं खराब मटेरियल माघारी घेऊन येतो. मग आईकडून जे काही चांगलं मटेरियल असेल ते बेबीपर्यंत पोहोचवण्याचं कामचं प्लासेंटा करतं. त्याच्यामध्ये काय असेल तर मग स्पेशली सप्लाय ऑफ CO2 असेल, वाया ब्लड असेल आणि प्लस काय असेल न्यूट्रिएंट जे काही पोचवलं जातं हे विथ द हेल्प ऑफ ब्लड पोचवलं जात असतं, हे लक्षात असू द्या. मग ते जे फोएटसपर्यंत पोचलं जातं त्या फोएटसमध्ये त्याचा यूज केला जातो आणि त्या फोएटसच्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल फॉर्म होत असेल किंवा एक्सक्रेटरी प्रोडक्ट फॉर्म होत असतील ते सगळे एक्सक्रेटरी मटेरियल काय होतं, बॉडीमधून रिमूव्ह केलं जातं, वाया ब्लडच रिमूव्ह केलं जातं. मग ते रिमूव्ह करताना तिथं देखील काय होतं, प्लासेंटाचा यूज केला जातो. म्हणजे हा जो प्लासेंटा आहे हा प्लासेंटा वेस्ट मटेरियल म्हणून रिमूव्हल ऑफ CO2 आणि एक्सक्रेटरी प्रोडक्ट जे फोएटसमध्ये फॉर्म होतील ते फोएटसमधले काय होतात, ब्लड थ्रू मदरच्या ब्लडमध्ये काय होतात ते रिमूव्ह केले जातात. की ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय असेल, इट इज अटॅच्ड टू द पोल ऑफ युटेरस अँड
बेबीज इम्बिलिकल कॉर्ड. म्हणजे ज्या वेळेला युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो, म्हणजे तो जो बेबी आहे किंवा तो जो झायगोट आहे, तो जो एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो त्यावेळेला त्या युटेरसच्या वॉलमध्ये आणि त्या बेबीमध्ये जे काही कनेक्शन असतं हे कनेक्शन करण्यासाठी प्लासेंटा यूज केला जातो. म्हणजे स्पेशली जो बेबी असेल, आपण ज्यावेळेला गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस पाहिली होती त्यावेळेला कोरियॉन वगैरे शब्द पाहिले होते आपण, तर तिथं जो इम्बिलिकल कॉर्ड असतो, तो जो फोइटस असतो, तिथं कोरियॉनिक विलाय फॉर्म होतात आणि त्या विलायमधून काय होतं, युटेरियनच्या वॉलमध्ये त्याची एंट्री होते आणि नंतर मग काय होतं, त्यांपासून प्लासेंटा फॉर्म होत असतो. ठीक आहे. मग हा म्हणजे तुम्हाला इथं एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो प्लासेंटा आहे, हा प्लासेंटा बॉडीमध्ये हा एकच असा ऑर्गन आहे की जो 2 प्रकारच्या टिश्यूंनी तयार झालेला आहे. तर त्याच्यामधला हाफ पार्ट असतो तो फोइटसच्या टिश्यूचा असतो आणि हाफ पार्ट जो असतो हा मदरच्या टिश्यूचा असतो. म्हणजे हा एकच असा ऑर्गन आहे की जसं आपण इथं लिहिलेलं आहे, इट कन्सिस्ट ऑफ अ मदर अँड अ फोइटस टिश्यू. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की फोइटस म्हणजे हे जे 2 टिश्यू असतील त्या टिश्यूमध्ये जो काही फोइटसचा टिश्यू असेल, त्या फोइटसच्या टिश्यूपासून तयार झालेला जो प्लासेंटा असेल, त्या प्लासेंटाला काय म्हटलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज अ फोइटल प्लासेंटा विच इज कनेक्टेड टू द एम्ब्रिओ विथ द हेल्प ऑफ अ कोरियॉनिक विलाय. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय असेल, तर जे काही मॅटर्नल म्हणजे आईचे जे काही टिश्यू असतील, ह्या टिश्यूपासून फॉर्म झालेला प्लासेंटा असेल त्याला काय म्हटलं आहे, मॅटर्नल प्लासेंटा. म्हणजे 2 प्रकारचे टिश्यू सांगितले, फोइटसचे टिश्यू असतील तर फोइटल प्लासेंटा आणि मदरचे टिश्यू असेल तर मॅटर्नल प्लासेंटा. ठीक आहे. आणि ह्या दोघांपासून तयार झालेला जो काय असेल, तो ह्युमन बॉडीमध्ये जो काही प्लासेंटाची डेव्हलपमेंट होते हे 2 प्रकारचे टिश्यूमुळे असल्यामुळे त्याला एक कन्सेप्ट आहे जी तुम्हाला CETला विचारली जाऊ शकते. त्याचं नाव आहे हिमोकोरायडल. ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे. नाव काय आहे, हिमोकोरायडल. ठीक आहे. थोडंसं पुढे काय सांगितलं बघा, इम्बिलिकल कॉर्ड फॉर्म 3 ब्लड व्हेसल्स. हा देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग 3 प्रकारचे इम्बिलिकल कॉर्ड काय करतात, ब्लड व्हेसल्स फॉर्म करतात. त्याच्यामध्ये ज्या 2 असतात ह्या स्मॉल आर्टरीज असतात आणि एक असते ही काय असते, लार्ज व्हेन असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हा जो प्लासेंटा असेल, ह्या प्लासेंटाचं मेन फंक्शन काय असेल, तर फॉर्मेशन ऑफ अ नंबर ऑफ हॉर्मोन्स. आता त्याच्यामध्ये कुठले हॉर्मोन्स आहेत, एक तर आहे प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन का फॉर्म केला जातो, फॉर मेंटेन अ प्रेग्नन्सी. त्यानंतर असेल एस्ट्रोजन. एस्ट्रोजन इज ऑल्सो हेल्प इन मेंटेन अ प्रेग्नन्सी. त्यानंतर HCG. आता हा जो HCG आहे विच आर कॉल्ड ॲज अ ॲबॉर्टिव्ह किंवा ॲबॉर्शन करणारा हॉर्मोन. तर हा जो हॉर्मोन असतो, हा हॉर्मोन प्लासेंटा स्पेशली पहिल्या 3 महिन्यामध्ये फॉर्म करायचं काम करतो. ॲक्च्युली त्यावेळेला प्लासेंटा पण फॉर्म झालेला नसतो, पण तरी देखील तिथे काय केला जातो, हा HCG फॉर्म केला जातो. पण किती, फक्त पहिले 3 महिने. आणि नंतर काय केलं जातं, हा जो HCG असतो हा डिक्लाइन केला जातो, जसं आपण मगाच्या पॉईंटमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. आणि सर्वात शेवटच्या पॉईंटमध्ये काय सांगणार आहे, तर हॉर्मोन्स आर युज्ड फॉर द ग्रोथ ऑफ फोइटस. म्हणजे ह्या प्लासेंटाचं मेन फंक्शन काय असेल, तर एक्सचेंज ऑफ मटेरियल फ्रॉम फोइटस टू मदर, मदर टू फोइटस. प्लस त्यांचं दुसरं फंक्शन काय असेल, तर हॉर्मोनचं सिक्रेशन करायचं. आणि हे जे हॉर्मोन्स असतात हे हॉर्मोन्स काय करतात, तर तयार होणारा जो फोइट असेल त्या फोइटसची काय करायची, ग्रोथ करून त्याचा मेंटेनन्स ठेवायचा. हे मेन काम काय करतं, प्लासेंटा करतं. म्हणजे ह्याच्यावरचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, म्हणजे ह्यातले सगळे पॉईंट्स तुम्हाला लिहिता यावेत अशी काही अपेक्षा नाही आहे, पण कमीत कमी ह्यातले एक 5 ते 6 पॉईंट तुम्हाला लिहिता यावेत एवढी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क इझिली मिळू शकतात. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल, तर पार्च्युरेशन. आता पार्च्युरेशन म्हणजे काय, तर त्या युटेरसमध्ये जो काही बेबी डेव्हलप होत असतो किंवा तो जो एम्ब्रिओ असतो हा एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. तर डेव्हलपमेंट झाल्यानंतर आफ्टर 9 मंथ ते जे युटेरियनच्या वॉल असतात, हे युटेरियनच्या वॉलमधली जे एंडोमेट्रियमची वॉल असते तिथे ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रिलीज केला जातो. आणि ऑक्सिटोसिनमुळे काय होतं, तिथे लेबर पेन्स सुरू होतात. आणि लेबर पेन्स सुरू झाल्यानंतर जो काही युटेरसच्या आतमधला फोइटस असेल किंवा झायगोट असेल, एम्ब्रिओ असेल, हा जो पूर्णपणे मॅच्युअर्ड होतो, ती बेबी पूर्ण मॅच्युअर्ड होते. तर त्या मॅच्युरेशन झाल्यानंतर ती बेबी रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस असेल दॅट इज कॉल्ड एज पार्च्युरेशन. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 3 स्टेप सांगितलेल्या आहेत. त्या 3 स्टेपमध्ये पहिली स्टेप असेल डायलेशन स्टेज, सेकंड असेल एक्सप्लोजन टेस्ट आणि थर्ड असेल आफ्टर बर्थ. ठीक आहे. तर हे जे पॉईंट्स आहेत ह्याच्यावर अजूनपर्यंत कधी क्वेश्चन विचारलेले नाही आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये क्युरियोसिटी असेल तर प्लीज तुम्ही पुस्तकातले ते पॉईंट्स वाचू शकता इझिली आणि फार सोपे आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल, तर लॅक्टेशन. आता लॅक्टेशन हा पॉईंट असा आहे की ज्याच्यावर तुम्हाला अजून पण क्वेश्चन विचारलेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये जे काही हॉर्मोनचं सिक्रेशन असेल किंवा काही 1-2 शब्द आहेत जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो त्याच्यावर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वाढवूया. आता लॅक्टेशनची प्रोसेस कधी सुरू होते, तर ज्यावेळेला एखादी फिमेल प्रेग्नंट असते
प्रेग्नंट असल्यानंतर ज्यावेळेला त्याच्या बॉडीमध्ये 9 मंथ एखादा एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो, बेबी डेव्हलप होत असते, बेबीची डेव्हलपमेंट सुरू असते, त्यावेळेला त्या फिमेलच्या बॉडीमध्ये पण बरेच चेंजेस होत असतात आणि त्या चेंजेसमध्ये तिचे जे मॅमरी ग्लँड्स असतात, म्हणजे स्वेट ग्लँड्स आर कन्वर्टेड इन टू मॅमरी ग्लँड्स, मध्ये जे मॅमरी ग्लँड्स असतात ह्या मॅमरी ग्लँड्समध्ये पण काय होतात, चेंजेस होत असतात आणि तिथे ज्या वेळेला बेबी रिमूव्ह होण्याची प्रोसेस सुरू होत असते किंवा बेबी पूर्णपणे मॅच्युअर झाला असं ज्या वेळेला बॉडी सिग्नल देत असते, त्यावेळेला ते जे मॅमरी ग्लँड्स असतात तिथे प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन काय होतो, रिलीज केला जातो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ बेबी. म्हणजे ज्या वेळेला बेबीची बर्थ होईल त्यावेळेला त्या बेबीची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या फिमेलमधून जे काही मिल्क असेल त्या मिल्क थ्रू काय केलं जातं, त्या बेबीची डेव्हलपमेंट केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज द लॅक्टेशन. म्हणजे आफ्टर बर्थ फिमेलमध्ये सिक्रेशन ऑफ अ मिल्क होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅक्टेशन. मग हे लॅक्टेशन कुणामुळे होतं, बिकॉज ऑफ प्रोलॅक्टिन हॉर्मोन. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, मग आफ्टर बर्थ ऑफ बेबी फिमेलच्या मॅमरी ग्लँडमध्ये जे काय सुरुवातीचं जे मिल्क असेल ते जे काय सिक्रेट केलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे, कोलोस्ट्रम. ठीक आहे. जसं आपण कोलोस्ट्रमबद्दल सांगायचं झालं तर कोलोस्ट्रम हा असा एक भाग आहे की जो कसा असतो, स्टिकी असतो. ठीक आहे. ॲक्च्युली जे मॅमरी ग्लँड्स असतात त्या मॅमरी ग्लँड्समध्ये जे सुरुवातीला जे मिल्क असतं हे मिल्क डायल्युटेड नसतं, कारण ते थोडंसं कसं असं स्टिकी असतं, येलोइश कलरचं आहे, फ्लुइड आहे ते. आणि असं येलोइश का आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, प्रोटीन्स आहेत, लॅक्टोज आहेत अँड मदर्स अँटीबॉडीज आहेत. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जे फॅट असतं हे फॅट कसं आहे, अतिशय कमी असतं. आता एक लक्षात घ्या की असं म्हटलं जातं की आफ्टर बर्थ बेबीची बर्थ झाल्यानंतर त्या बेबीला आईचं सुरुवातीचं दूध पाजणं फार गरजेचं असतं. असं का म्हटलं जातं, कारण त्याच्या सुरुवातीचं मिल्क असतं, त्या मिल्कमध्ये काय असतात, नंबर ऑफ अँटीबॉडीज असतात आणि त्या अँटीबॉडीज त्या मुलाला मिळणं फार गरजेचं असतं, जेणेकरून पुढे जाऊन त्याची रेजिस्टन्स पॉवर इन्क्रीज होत असते. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कोलोस्ट्रम. तर तुम्हाला 1 मार्कला ह्याच्याबद्दल विचारलं तर लक्षात राहावं. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ॲक्च्युली नावातच मिनिंग लिहिलेलं आहे. आपली जे WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याने देखील ह्या पॉईंटवरती खूप बरेच प्रोग्राम्स पब्लिश केलेले आहेत. तर ह्याचे काही रूल्स आहेत, जे रूल्स त्यांनी तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत. ॲक्च्युली रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये मग एज असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची ओळख असेल किंवा त्याची स्वच्छता असेल किंवा कुठले ॲक्ट आहेत, हे सगळं जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे. तर तुम्ही ह्याचे जे काही रूल्स आहेत तर हे थोडेसे पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचून पाहिलेत तर तुम्हाला हे सफिशियंट इझिली तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर बोर्डला बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारलेला आहे आणि आपल्या चॅप्टरचा बऱ्यापैकी लास्टचा पॉईंट आहे, त्या पॉईंटवर थोडंसं आपण फोकस करूया. ठीक आहे. तर आता त्यानंतरचा पॉईंट असेल बर्थ कंट्रोल. आता हा बर्थ कंट्रोल सोडला तर आपल्या चॅप्टरमध्ये आणखीन एक शेवटचा पॉईंट राहतो, ज्या पॉईंटचं नाव आहे इनफर्टिलिटी. तर त्या पॉईंटवरती आपण काही दिवसानंतर एक नवीन व्हिडिओ तयार करूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही इमेजेस देखील मला थोड्याशा प्रोव्हाइड करता येतील, म्हणजे तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील, कारण त्याच्यामध्ये 2-3 पॉईंट्स असे आहेत की जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. ठीक आहे. सो आपण काय करूया, हा पॉईंट आत्ता इथे पाहूया आणि ह्या चॅप्टरचा एंड करूया. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे बर्थ कंट्रोल, ह्याच्यावरती बऱ्याच वेळेला तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहिले बोर्डचे तर त्याच्यामध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहे. 2-2, 3-3 मार्कला ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. सो थोडंसं हिंट वाईज लक्षात ठेवा. सगळे पॉईंट लक्षात ठेवलेच पाहिजे असं काही नाही आहे, पण जस्ट काय कुठल्या पॉईंटमध्ये काय केलं जातं हे फक्त माहीत असावं. ठीक आहे. आता हा जो बर्थ कंट्रोल आहे, म्हणजे स्पेशली जे काही पॉप्युलेशन होत असेल किंवा जे काही आफ्टर फर्टिलायझेशन प्रेग्नन्सी होत असते, ठीक आहे, तर ती प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी किंवा पॉप्युलेशनला कंट्रोल करण्यासाठी तिथं काही मेथडचा यूज केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज अ बर्थ कंट्रोल. ठीक आहे. मग मॅमल्समध्ये जेव्हा आपण बर्थ कंट्रोल पाहतो, म्हणजे त्यात ह्युमन बिईंगमध्ये, तर ते 2 मेथडनी बर्थ कंट्रोल करता येऊ शकते. त्यातला फर्स्ट असेल टेम्पररी मेथड आणि सेकंड असेल परमनंट मेथड. त्यातली फर्स्ट असेल टेम्पररी मेथड आणि सेकंड असेल परमनंट मेथड. त्यातली फर्स्ट जे आहे टेम्पररी मेथड, तर टेम्पररी मेथडमध्ये काही सब पॉईंट दिलेले आहेत. तर हे जे सब पॉईंट्स आहेत ह्या पॉईंटचा यूज करून देखील नॅचरली काय केलं जातं, बर्थ कंट्रोल करता येऊ शकते किंवा प्रेग्नन्सी अवॉइड करता येऊ शकते. तर त्यातले 1 बाय 1 पॉईंट्स काय आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यातला फर्स्ट पॉईंट असेल नॅचरल मेथड असेल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेफ पिरियड असेल, ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिदम मेथड असेल. ठीक आहे. आता या पिरियडमध्ये असं सांगू शकतो आपण की मेन्स्ट्रुअल फेज आहे, म्हणजे आपण मेन्स्ट्रुअल सायकल स्टडी केली होती 28 डेजची. त्याच्यामध्ये जो 14 डेज होता त्या 14 डेजला ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे ओव्हम रिमूव्ह केला जातो. मग तो जो 14 डेज असेल त्या 14 डेजला काउंट करून, म्हणजे ज्या वेळेला ब्लिडिंग फेज कंप्लीट झालेली असेल तर ब्लिडिंग फेज झाल्यानंतर आफ्टर 1 वीक किंवा बिफोर 1 वीक
म्हणजे कधी मेनस्ट्रुअल फेजमधली जी काही ब्लिडिंग फेज आहे त्या फेजनंतर बिफोर आणि आफ्टर 1 वीक तिथं काय केलं जाऊ शकतो, इंटरकोर्स करता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रेग्नन्सीवरती कंट्रोल करता येऊ शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज द नॅचरल मेथड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मेथड असेल कोइटस इंटरप्टस ऑर विड्रॉल. आता ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या वेळेला मेल आणि फिमेल ह्या दोघांमध्ये इन्सेमिनेशनची प्रोसेस सुरू असेल त्यात टाईम द पेनिस इज रिमूव्ह फ्रॉम द वजायना बिफोर इजॅक्युलेशन. ठीक आहे. इजॅक्युलेशन व्हायच्या अगोदरच फिमेलच्या वजायनामधून मेलचं पेनिस रिमूव्ह केलं जाणं आणि त्यामुळे काय होतं, सिमेंट जे असेल हे सिमेंट फिमेलच्या वजायनामध्ये म्हणजे स्पर्मची एंट्री तिथे अवॉइड करता येऊ शकते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी अवॉइड होते. ठीक आहे. त्यानंतर थर्ड असेल लॅक्टेशनल ॲमेनोरिया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये देखील त्यांनी तेच सांगितलं की त्या पिरियडमध्ये शक्यतो मेन्स्ट्रुअल सायकल अवॉइड झालेली असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल केमिकल मीन्स. केमिकल मीन्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काही केमिकलचा यूज केला जातो बाय डॉक्टर कन्सल्ट असेल किंवा तिथे बऱ्याच वेळेला टॅबलेटचा यूज केला जातो, क्रीमचा यूज केला जातो किंवा तेलीचा यूज केला जातो आणि हे जे केमिकल्स आहेत ह्या केमिकलचा यूज केल्यामुळं तिथं जर समजा इजॅक्युलेशन झालेलं असेल, ठीक आहे, तर इजॅक्युलेशन झाल्यानंतर इन्सेमिनेशन झाल्यानंतर जे काही स्पर्म असेल हे स्पर्म ज्या वेळेला वजानामधून एंट्री करणार असतील तर बिकॉज ऑफ दिस केमिकल ते स्पर्म काय होतात तिथं किल केले जातात. ठीक आहे. किंवा डिमोटिवेट केले जातात. त्यामुळे तिथं स्पर्मची एंट्री प्रिव्हेंट होते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी अवॉइड केली जाते. ठीक आहे. त्यानंतरचं असेल मेकॅनिकल मीन्स. ठीक आहे. मेकॅनिकल मीन्समध्ये तुम्हाला 3 पॉईंट स्टडी करण्यासाठी दिलेले आहे. त्यातला फर्स्ट असेल कंडोम. कंडोम हा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळेला येऊन गेलेला असेल. शक्यतो आपण एड्सचा पॉईंट जर पाहिला तर त्याच्यामध्ये कंडोम्सचा बऱ्याच वेळेला यूज करा असं सांगितलं जातं कारण अवॉइड प्रेग्नन्सी इट इज अ बेस्ट सोर्स. ठीक आहे. मग त्यावेळेला तिथं कंडोमचा यूज करून प्रेग्नन्सी अवॉइड करता येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट असेल डायफ्रॅगम ऑर सर्वायकल कॅप असेल तर याच्यामध्ये काय केलं जातं विथ द हेल्प ऑफ डॉक्टर्स किंवा डॉक्टरच्या कन्सल्ट करून तिथं जे फिमेलचं सर्वायकलचं ओपनिंग असेल हे फिमेलचं सर्वायकल ओपनिंगवरती काय केलं जाते, एक कॅप बसवून घेतली जाते. त्यामुळं सर्वायकलचं ओपनिंग क्लोज झालं असेल तर स्पर्मची एंट्री तिथं होत नाही आणि स्पर्मची एंट्री झाली नाही तर फर्टिलायझेशन अवॉइड करता येतं आणि प्रेग्नन्सी देखील अवॉइड होते. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट कुठला असेल तर इंट्रायुटेरियन डिव्हायसेस, त्याला ऑर नाव दिलेलं आहे IUD. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, युझिंग क्लिनिकल डिव्हायसेस आर प्लास्टिक अँड मेटल ऑब्जेक्ट. ठीक आहे. ज्याप्रमाणे इथं आपण सांगितलं होतं की डायफ्रॅगम और सर्वायकल कॅप जसे तिथं जी मेथड यूज केली जाते तशी इथं सुद्धा तीच मेथड यूज केली जाते पण ही क्लिनिकमध्ये केली जाते. तर इथं काय होतं कॉपर टी असेल किंवा कॉपर 7 असेल हे जे मेटलचे किंवा प्लास्टिकचे जे काही मटेरियल असेल किंवा ऑब्जेक्ट असेल ह्याचा हेल्प करून फिमेलचं जे काही सर्वायकलचं ओपनिंग असेल हे सर्वायकलचं ओपनिंग काय केलं जातं, क्लोज केलं जातं आणि क्लोज केल्यामुळे काय होतं स्पर्मची एंट्री तिथे अवॉइड होते आणि प्रेग्नन्सी देखील अवॉइड केली जाते. त्यानंतर नेक्स्ट लास्ट पॉईंट काय असेल फिजिओलॉजिकल ओरल. आता ह्याच्यामध्ये शक्यतो पिल्सचा यूज केला जातो आणि पिल्सचा यूज करताना तिथं शक्यतो आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल म्हणून सहेली ह्या गोळ्यांचं नाव दिलेलं आहे. आता ह्या ज्या गोळ्या असतात ह्या गोळ्यांमध्ये शक्यतो हॉर्मोन्स असतात आणि ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे काय होतं फिमेलच्या बॉडीमध्ये हॉर्मोनची लेवल जी असते ही कमी जास्त होते. त्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकलवरती इफेक्ट होतो आणि त्यामुळे तिथं प्रेग्नन्सी अवॉइड करता येऊ शकते. म्हणजे ह्या ज्या मेथड आहेत पण ह्या ज्या सगळ्या मेथड आहेत ह्या टेम्पररी आहेत, ह्या तेवढ्यापुरत्या वापरता येऊ शकतात. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर परमनंट मेथड. आता परमनंट मेथड जर पाहिलं आपण तर परमनंट मेथड 2 टाईपच्या ज्या तुम्हाला CETला विचारले जाऊ शकतात किंवा एक मार्कला विचारले जाऊ शकतात. त्यातला फर्स्ट असेल व्हॅसेटोगॅमी आणि सेकंड असेल ट्युबॅक्टोगॅमी. ठीक आहे. तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यातला व्हॅसेटोगॅमी जो आहे हा स्पेशली मेलमध्ये केला जातो आणि ट्युबॅक्टोगॅमी आहे ह्या फिमेलमध्ये केला जातो. मग व्हॅसेटोगॅमी आहे ह्या व्हॅसेटोगॅमीमध्ये काय केलं जातं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आपण पूर्णपणे डिटेलमध्ये विथ लेबल स्टडी केली होती तर त्याच्यामधला जो 45 सेंटीमीटरची जी काही ट्यूब असते जिला आपण वासा डिफरन्शिया असं म्हणतो ज्याच्यामधून स्पर्म कॅरी केले जातात आणि तिथून मग ते पेनिसमधून रिमूव्ह केले जातात. तर ती जी ट्यूब असेल ह्या ट्यूबला काय केलं जातं टाईट केलं जातं आणि कट केलं जातं. कशासाठी तर तिथून स्पर्मची एंट्री होऊ नये म्हणून. ठीक आहे. किंवा स्पर्म तिथून रिमूव्ह केले जाऊ नये म्हणून ती मेथड तिथं यूज केली जाते. त्याला काय म्हटलं जातं व्हॅसेक्टोगॅमी. ठीक आहे. एकदा तो वासा डिफरन्शिया टाईट केला आणि कट करून टाकला तर पुन्हा तो जॉईन करता येऊ शकत नाही. सो ही काय आहे मेलमधली परमनंट मेथड आहे. त्यानंतर सेकंड असेल ट्युबॅक्टोगॅमी. तर ट्युबॅक्टोगॅमीमध्ये काय केलं जातं स्मॉल पार्ट ऑफ अ फॉलिपियन ट्यूब.
स्मॉल पार्ट ऑफ अ फॉलोपियन ट्यूब इज टाईड अँड कट. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं फॉलोपियन ट्यूबलाच का सिलेक्ट केलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, कारण फॉलोपियन ट्यूब ही काय आहे तर स्पेशली इट्स अ साईट ऑफ अ फर्टिलायझेशन. मग जर फॉलोपियन ट्यूबला जर तिथं फॉलोपियन ट्यूबला जर टाईट करून कट केली तर फर्टिलायझेशन प्रोसेस काय होणार आहे, अवॉइड केली जाणार आहे. आणि जिथं फर्टिलायझेशन प्रोसेस अवॉइड केली जाते तिथे काय होणार आहे, प्रेग्नन्सी ऑब्वियसली अवॉइड केली जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, ह्या ज्या 2 मेथड आहेत ह्या दोन्ही मेथड परमनंट आहेत. एकदा ह्या मेथड जर फॉलो केला तर पुन्हा ह्या मेथडला कनेक्ट करता येऊ शकत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन असतं, तर फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनच्या अंडर ह्या 2 मेथडला यूज केलं जातं. ठीक आहे. आणि ते कशासाठी केलं जातं तर फॉर ब्लॉक गॅमेट ट्रान्सपोर्ट अँड प्रिव्हेंट प्रेग्नन्सीला अवॉइड करण्यासाठी शक्यतो ह्या 2 मेथडचा यूज केला जातो. ठीक आहे. होप्स तुम्हाला हे 2 पॉईंट समजले असतील. आता ह्याच्या व्यतिरिक्त एकच पॉईंट राहतो आहे, तो आहे डिसीजेस. 2 प्रकारचे डिसीजेस आहे, तर ते थोडेसे पाहूया. ठीक आहे. जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओचा लास्ट पॉईंट जो असेल, ह्या लास्ट पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ऑल्सो कॉल्ड ॲज STDs. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला हे जे 2 पॉईंट्स आहेत ह्या 2 पॉईंटसाठी आपल्या बोर्डच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 43वरचा जो टेबल 2.24 आहे तर तो तुम्हाला थोडासा फॉलो करावा लागेल, कारण ह्याच्यामध्ये 2 डिसीजेसचे नावं दिलेले आहेत जे सेक्शुअली ट्रान्समिट होऊ शकतात. त्यातला फर्स्ट डिसीजचं नाव आहे सायपिलस आणि सेकंड असेल गोनोरिया. ही 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. सायपिलिस जो आहे याचा कॉजल ऑर्गॅनिझम कोण असेल तर ट्रोपोनेमा पॅलिडम जो बॅक्टेरिया आहे. शक्यतो तुम्हाला ही 2 नावं पाठ करायची आहेत. आणि त्यानंतर गोनोरियाचा कॉजल ऑर्गॅनिझम कोण असेल तर नेसेरिया गोनोरी, म्हणजे ह्याचा पण हा पण कोण असेल तर बॅक्टेरिया आहे. आणि ह्याच्यामुळे हे 2 होऊ शकतात, ज्याचं नाव आहे सायपिलस आणि गोनोरिया. तर आपला हा जो चार्ट असेल पुस्तकात दिलेला जो टेबल आहे तर त्या टेबलमध्ये इन्क्युबेशन पिरियड दिलेला आहे, सिम्पटम दिलेले आहे, ट्रीटमेंट दिलेलं आहे. सर तो तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा त्याला वाचायचं आहे. आणि जर पेपरला बाय चान्स ह्याच्यावर 1-2 मार्कचे क्वेश्चन विचारले, शक्यतो अजूनपर्यंत विचारलेले नाही आहेत, शक्यतो विचारलं तर ह्या डिसीजचा कॉजल ऑर्गॅनिझम विचारला आहे किंवा कॉजल ऑर्गॅनिझमचं डिसीजचं नाव विचारलेलं आहे किंवा मॅच द पेअरिंगसाठी असे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. सो ही 2 नावं तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहेत. अशा प्रकारे आपला जो शेवटचा पॉईंट राहतो इनफर्टिलिटी, त्यासाठी आपण सेकंड नवीन एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला तो प्रोव्हाइड करूया. ठीक आहे. हा जो आपला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, तर हा चॅप्टर आपला इथे संपतो आहे. होप्सो तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील. जर झाले नसतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण त्याच्यावर पुन्हा एखादा व्हिडिओ तयार करूया किंवा थोडंसं डिस्कशन करूया. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.